हाय एव्हरीवन, मी कल्पना कणगे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हाला. आज आपण मशीनवर फॉल सोप्या पद्धतीने कसे लावता येईल हे पाहूया. जे नॉर्मल शिलाईसाठी वापरतो तेच फुटवेअर आहे. इथं फॉल लावण्यासाठी पण तेच वापरतात. फक्त एवढेच की जे पिको फॉलचं ते मशीन वेगळं असतं. फॉल धुवून घेतलेला आहे मी, तर सरळ लाईनमध्ये कट करत आहे. 1 इंचाच्या अंतरावर फोल्ड करायचं आहे. असं उलटं आहे की सीधा आहे हे नक्की पाहावे. चांगलं एकाच डायरेक्शनमध्ये त्याला लावून ना सेट करून शिलाईला स्टार्ट करायचं. थोडंसं पाठीमागं नक्की ओढावे. स्टार्टिंगला दोन्ही पदर एकमेकांच्या वर जुळवून ना शिलाई करावे. थोडंसं साफ करतच शिलाई करा, नाहीतर चुरगळल्यावाने होतो. खालचं तेवढं अवघड वाटत नाही. वरच्या साईडचा जो फॉल लावायचा असतो ना, तोच थोडासा अवघड काम आहे. कारण की तिथंच असे निऱ्या वगैरे येण्याची शक्यता असतो. खालच्या साईडला व्यवस्थित लावला जातो फॉल. खूप काही अवघड नाही आहे, सोपं आहे मशीनवर लावणंसुद्धा. पण ज्यांच्यापाशी टाईम वगैरे नसतो ना, त्यांनी पटकन अशा पद्धतीने मशीनवर लावू शकता. मशीनवर सुद्धा फिनिशिंगनी लावणं शक्य आहे. खालच्या साईडनं पण 1 इंचाच्या अंतरावर फोल्ड करून घेत आहे मी. व्यवस्थित जुळवून ना तुम्ही फॉल आहे. थोडंसं मागं ओढत राहिलं ना, एकदम परफेक्ट बसतं. इकडे तिकडे जात नाही कापड. फिनिशिंगनी येतो. संपल्यावरनं 1 इंचाच्या अंतरावर फोल्ड करून टर्न करून घ्यायचं आहे कापड आणि साडी दोन्ही. टर्न केल्यावर व्यवस्थित फोल्ड झाला आहे का नाही ते नक्की पाहायचं आहे. पाहिल्यावरनं शिलाईला स्टार्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही छोटं का होईना व्यवसाय, मोठं का होईना, तुमचं बजेट आणि तुमचं आवडीनिवडी ते पाहून ना काही ना काही व्यवसाय करत राहा. घरात बसून रिकामी एका मशिनासारखं जंग न धरताना एक चालू मशिनासारखं तुम्ही वावरा. तुमचंही शरीर एकदम स्वस्थ राहील आणि तुम्हालाही काही ना करण्याचा एक आनंद वेगळा मिळतो. बघा, कुठंही असं निऱ्यावरही आले नाही. किती प्लेन, किती सुंदर आला आहे बघा फॉल. काठावर असेल ना एकदम परफेक्ट बसतो. मऊ थोडासा कपडा असेल ना, तिथंच थोडंसं आपल्याला चुरगळल्यावाने दिसतंय. तिथंच थोडंसं व्यवस्थित लावायचं आहे आपल्याला. इथं काठ आहे सध्या, तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा, अशा पद्धतीने एकदम साफ करून फॉल लावत जायचं आहे आपल्याला. इथंच थोडंसं ट्रिकी आहे. हे झालं ना एकदम सोपं आहे आणि फिनिशिंग तर इतकं सुंदर येत आहे ना, तुम्ही पाहू शकता. इथे कंपल्सरी आहे मागं थोडंसं ओढणं. एकदम हलक्या हाताने ओढायचं आहे. लवकर ओढता नाही आलं तरी काय झालं, पण एकदा कामाला लागलं की ना ढिल्लं सोडायचं नाही काम. आपोआपच पटकन होते. आपल्याला 4ला किंवा 5लाच उठायला हवं असं काहीच नाही. आणि जेणेकरून मला पण उठता थोडंसं अशक्य आहे. मला पण उठायचं, कारण की लवकर उठलं ना माझा हेडेक होतो, डोकं लई दुखतो माझा. त्या कारणाने मी पण 6च्या अगोदर उठू शकत नाही. जर काही एमर्जन्सी असेल ना, मी नक्कीच उठते. बघा, आता फिनिशिंग संपत आलं फॉल लावायचं. तुम्हाला एंडिंगला दाखवते किती भारी फिनिशिंग आलं आहे.
थोडंसं ओढून लावलं ना आणि साफ करत लावलं ना बघा, कुठंच असं निऱ्या वगैरे आलं नाही. किती सुंदर आणि टाईट झालं. आवड असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.